एकाएकी हिऱ्याच्या चाळीमध्ये बोंबाबोंब उसळली. काय झालं, काय झालं रे तिकडं, असं म्हणत माणसं तिकडं धावत सुटली आणि तिकडून येणाऱ्यांना अडवून विचारू लागली, हिरेच्या चाळीत काय झालंय रे, काय व्हायचंय, असं उत्तर येतात, अरे सादर करीत आहोत, असं कसं झालं, असं म्हणून पुन्हा जोरानं तिकडे पळत एकाएकी हिरेच्या घाणीवरती माशा चढाव्यात तशी माणसं त्या चाळीमध्ये जमली होती आणि गर्दी करून दचकून समोर पाहत होती. आणि तिकडून नाऱ्या खरोखर पिसाळला होता. त्यानं धोत्राची लुंगी लावली होती. त्याच्या अंगामध्ये पैरण नव्हती. तो पायाने अनवाणी होता. त्यानं उजव्या हातात एक भली मोठी जळती फाळ घेतली होती आणि तो रागानं थरथरत होता. नाऱ्याचा चेहरा लांबट होता. डोळे खोजे होते. नाक किंचित थोकटं म्हणजे नकटं होतं. त्याचे गाल बसले होते आणि तो निकोडी होता. म्हणजे जन्मात कधी त्याला मिशीच उगवत नव्हती. पण त्यामुळे नाऱ्याला दुःख वाटत नव्हतं. उलट आठवड्याला न्हाव्याकडे जाणारे आपले 3 आणे वाचले असं तो म्हणत होता आणि उगाचच मिशीवरून हात फिरवित होता आणि स्वतःच हसत होता. नाऱ्या गरीब नाऱ्या म्हणून त्या वस्तीमध्ये ओळखला जात होता. काही शहाणे माणसं त्याला एडा नाऱ्याही म्हणत होती. कोणीही त्याला काहीही काम सांगत होतं, पण नाऱ्या कधी नाही म्हणत नसे. शेजाऱ्यांची तंबाखू आणायला भर पावसात पळत होता. तो चालताना फेंगडा चालत होता. त्यामुळे काही त्याला भूत समजत होते. कारण चहाची पूड आणायला तो गेला की क्षणामध्ये परत येत होता. हा नाऱ्या एका तेल कारखान्यामध्ये काम करीत होता. दररोज सकाळी तो आपले फेंगडे पाय ओढीत कामावर जात होता आणि संध्याकाळी 5 वाजता घरी येत होता. तो एका तानाबाई नावाच्या बाईकडे खानावळी म्हणून खाना खात होता. दर महिन्याला तिला 30 रुपये देत होता. त्याला दरमहा 80 रुपये पगार मिळत होता. नाऱ्या भोळा भाबडा, दुबळा, एडा अशा अनेक पदव्या धारण करून जगत होता. त्याला जन्माने असं मिशीचे केस येत नव्हते. तसाच जन्मात कधीही राग येत नव्हता. तो एका तानाबाई नावाच्या बाईकडे ए आरामखोर नाऱ्या अशी कुणी हाक मारली तरी तो घोडा खेकळावा तसा हसत होता आणि मुंडी खाली घालून जात होता. त्या वस्तीमध्ये तो सर्व बाजूने लुटला जात होता. त्याला 1 रुपया उसना देणारा पगार आला की 5 रुपये घेत होता. त्याची खानावळीन तानीबाई ही तर कहरच करत होती. ती 8 दिवसामध्ये त्याला 3च दिवस जेवण दे आणि पगाराला वाजून 30 रुपये घेत होती. कारण ती तशी चढेल बाई होती. चाळ तिला भीत होती. शिवाय तिच्यापेक्षा तिचा नवरा हनुमा मोठा डांबीस होता. तो रोज दारू पिऊन नाऱ्याचा खाना खराब करीत होता. ही तानीबाई भाजीपाल्याचा व्यापार करत होती. म्हणजे रस्त्याच्या कडेला भाजी, कांदे, बटाटे यांचे वाटे मांडून बसत होती आणि आण्याला ढिकला खानावळ्या फुगला अशा आरुळ्या ठोकीत होती. परंतु आपला खानावळ्या जो नाऱ्या त्याला ती उपाशी मारित होती. एकदा दुपार झाली. 12चा भोंगा वाजला. नाऱ्याला जेवणाची सुट्टी झाली आणि तो पोटात भुकेचा डोम घेऊन घराकडे धावतच आला. परंतु घरामध्ये टाळं होतं आणि तानीबाई भाजी, कांदे, बटाटे आणायला गेली होती. ती घरामध्ये नसून बाजारात गेली आहे असं समजतात नाऱ्याच्या पोटामध्ये भुकेनं कहरच केला. परंतु इलाज नव्हता. तो तसाच परत फिरला. काय करावं म्हणून उपाय शोधू लागला. मग तो सरळ वस्ताद यांच्या तकदीर हॉटेलामध्ये गेला. म्हातारा पण उग्र चेहऱ्याचा. तो वस्ताद गल्ल्यावर ऐटीत बसला होता. त्याला नाऱ्या म्हणाला, वस्तादजी भूक लागली या, आज मला उधार खाना द्या ना, पैसा पगाराला देईन. मग नाही कोण भांची म्हणतोय तुला. वस्ताद भोवया चढवीत म्हणाला, तुला पाहिजे तेवढा खाना खा. अरे तू आज माझा बापून हातीतच खाना, पण पगाराला मी तुझा बापून पैसा वसूल करीन. कबूल कबूल असं म्हणून नाऱ्या घोड्यागत हसला
आणि टेबलाजवळ एक खुर्ची ओढून आयटी मध्ये बसला. वस्तादनं आतील पोराला हुकूम दिला, अरे नाऱ्या को खाना देना. 1 प्लेट खिमा, 1 प्लेट भात, 2 पाव, पाणी, कांदा. नाऱ्यानं ऑर्डर दिली आणि मग तो तानीचं नाव घेऊन चिवडा. 2 ग्लास पाणी ढोसून उठला आणि जोरदार ढेकर देऊन बाहेर पडला. आणि त्या दिवशी प्रथमच तकदीर हॉटेलच्या चोपडीमध्ये नाऱ्याचं नाव नोंदलं गेलं. मग वस्तादानं एका नोकऱ्याला बोलावून ताकीद दिली. त्याला तो म्हणाला, आजपासून हा नाऱ्या आपल्या हॉटेलात जेवला ना जेवला तरी बी त्याचं 1 रुपयाचं जेवण रोज लिहून ठेवायचं नाही काय. चक्रानं मुंडी डोलावली आणि नाऱ्याच्या डोकीवर नवीन कर्ज रचायची तयारी दर्शविली. 5 वाजले. नाऱ्याला सुट्टी झाली. त्याच्या पोटामध्ये आग पडली होती. तो धावतच घरी आला. घरामध्ये तानी स्वयंपाक करत होती, म्हणजे भाकरी थापित होती. तिला घाई झाली होती, कारण तिचा नवरा रस्त्यावर भाजीपाला पिकत बसला होता. लवकर जाऊन त्याला मोकळं करायचं होतं, नाहीतर तो भडकेल याची तिला भीती वाटत होती. हनुमा वाटेकडीला एक पोतं अंथरून त्यावर कांदे बटाटे यांची ढिगर लावून तानीची वाट पाहत होता. ती आली की दारू ढोसायला जायचं असा तो विचार करीत होता. नाऱ्या आला आणि खुळकन बसला. त्याला पाहताच तानीच्या कपाळावर आठीव म्हटली आणि नाऱ्या म्हणाला, मला लई भूक लागली, वाढ बरं. म्हणजे तानी गुरकली, मी काहीच हाताचा रावण आहे वय, तुला दिसत नाही का? वाईट बस की. तानीच्या या ठसक्यानं नाऱ्या गार पडला. त्याला माहित होतं की तानी 10 तारीख आणि पगार जवळ आला की गुळावानी गोड बोलती, आणि पगार होऊन तिची रक्कम तिला मिळाली की पुन्हा मात्र भडकत असे. नाऱ्या म्हणाला, अगं पण दुपारी बी भाकरी नव्हती. मग काय झालं? एखाद्या वक्ताला भाकरी नसली म्हणून माणूस मरत का काय? तानीनं फनकाराने विचारलं आणि नाऱ्या म्हणाला, म्हणजे कसं काय? हे बघ, तुझा खाना मला महाग पडतोय. तानी बिथरलेल्या मांजरीप्रमाणे नाऱ्याकडे पाहत म्हणाली, आणि हे मला झेपणार नाही. अगं तानाबाई, 8 दिवसामध्ये तुम्हाला 2 नाही तर 3 दिवसामध्ये भाकरी देतीस आणि पगाराला 30 रुपये वाजून घेतीस. नाऱ्या किंचित चिडक्या स्वरात म्हणाला, आणि वर माझा खाना महाग म्हणतीस? ये बाबा, तंडू नका. तानी चिचुंदरी सारखा आवाज करीत म्हणाली, तुला कुत्र थारा देत नव्हतं तवा म्या तानीनं तुला हासरा दिला. तानी म्या म्या करू लागली. नाऱ्या गप्प झाला, पण त्याला थोडासा राग आला. त्याचं थोकटं नाक उडवू लागलं. ते पाहून तानी नरमली. तिनं नाऱ्याला जेवण वाढलं आणि ती म्हणाली, अरे बाबा जेव, परवाईच दामान, मीही एकटी हाय. मालक रोज दारू ढोसून डोगाटलेल्या कोंबड्यावानी येतोया, मी तरी काय करू र? हे कोण भांडखोर तानी एकाएकी इतकी नरम कशी झाली याचा विचार करीत नाऱ्यानं 4 भाकरी दडपल्या. पितळीभर कोरडेस हाणलं आणि तो घराबाहेर पडला. तानीनं झाकापाक केली आणि दुकानावर गेली. हनुमा चिडलेल्या माकडाप्रमाणे चेहरा करून म्हणाला, साले किती ग उशीर? काय करू? नाऱ्याचं मड बसलं होतं की तिथं. तानीनं नाऱ्याला शिवी देऊन हनम्याचा राग कमी केला. मग 2 रुपये घेऊन हनम्या दारू होडकीत गेला. रात्रीच्या 8च वाजले होते. अजूनही कामावरून माणसं येत होती आणि जी आली होती ती जेवून टोळीत भटकत होती. हॉटेलामध्ये, पानाच्या दुकानावर भलतीच गर्दी झाली होती. नाऱ्या फुटपाथवर आलकट पालकट घालून बसला होता. त्याला तंबाखू हवी होती, पण त्याच्याजवळ पैसा नव्हता. तो पान खाणाऱ्या, सिगारेट ओढणाऱ्या माणसांचा हेवा करीत होता. काय नारायणा, बसलास? शेजारी राहणाऱ्या वाघमारे मास्तरानं विचारलं आणि त्याच्याजवळ बैठक मारली. तो आताच कामावरून येत होता. तो अंगानं हाडकुळा होता, तसाच भित्राही होता, पण त्याला अन्यायाची चीड होती. तो म्हणाला, नारायणा,
आज निवांत कसा? मग काय करू? नाऱ्या कणत म्हणाला, काय नारायणा, तुम्ही उशीर केला. आलो बाबा फिरत फिरत. बर, खाल्ली का भाकरी? कशाची भाकरी आणि कशाचं काय? दुपारी तर भाकरीच नव्हती. आता भाकरी खायला गेलो तर तानी माझ्यावरच तडकली. ती तिची चूक नाही. वाघवारे म्हणाला, नारायण, हे तुला कळायचं कधी? अरे ती बाई 8 दिवसामध्ये तुला 3 वेळा भाकरी वाढून महिन्याला 30 रुपये पगार वसूल करते. हे तुला का समजू नये? आणि तू वेड्यासारखा वागतोस. अरे तुला राग कसा येत नाही? आता भाकरी खायला गेलो. अरे बाबा, ही भल्याची दुनिया नाही. तुला चीड येत नाही? वाघवारे म्हणाला, मग काय करू मास्तर? नारायण हताश होऊन विचारलं. आणि वाघमारे मास्तर रागीट चेहरा करून म्हणाला, हे पहा, जोपर्यंत तुलाही कळतं, तुलाही राग येतो, हे दुसऱ्याला कळत नाही, तोपर्यंत हे असंच चालणार. एकदा तुझंही डोकं भडकलं की ही ताणी तुझ्या पुढं पाली पुढं विंचवान नांगी टाकावी तशी नांगी टाकेल. खरं म्हणता? नारायण वाघमारे मास्तरांकडे चकित होऊन पाहिलं आणि तो म्हणाला, मला कधी जन्मात बी राग आला नाही, पण जर का आला तर भलतच होईल. अरे मग येऊ दे ना. वाघमारे बोलला. त्यानं नाऱ्याचा कोळसा फुंकर घालून फुलवला, त्याचा निखारा केला आणि उठून घरी गेला. आणि नाऱ्या विचार करू लागला, मी दुबळा आहे, मला राग येत नाही, मला सर्व लुटतात, मग मला राग कसा येईल? तानी पगार जवळ आला की कशी गोड बोलते आणि पगार झाला की बोचकारे काढते. आणि तिचा तो नवरा, तो तर दादाच झाला आहे, तो रोज मला शिव्या देत असतो. वाघमारे मास्तराचंच खरं आहे, कारण मला रागच येत नाही, पण तो राग मला कसा येणार? आणि याच ठिकाणी नाऱ्याच्या विचाराचं घोडाडून बसलं. मग त्याची मती खुंटली आणि मग आपल्याला राग कसा येणार हा विचार त्याच्या डोक्यामध्ये थैमान घालू लागला. एवढ्यामध्ये लंगडा देण्या रणपिसे पाय ओढीत येऊन नाऱ्याजवळ बसला. पान सुपारी तंबाखू मारून म्हणाला, नारळ बुटा खा, पान खा. पान सुपारी तंबाखू पाहून नाऱ्याला आनंद झाला. त्यानं हा हा म्हणता पानाचा तोबरा भरून तंबाखूचा बकाना भरला आणि पान चावीत म्हणाला, लेका कुठं केला होतास? अरे चौकीवर. देण्या उत्तरला, का र? दाट पाडलं बरोबरच. जुन्या बोलला, पान खा माझ्या खानावळीच्या नवऱ्याचं. दिना गुरकून म्हणाला, अरे मी पगाराला 30 रुपये दिले, परत खर्चूला 15 रुपये दिले, म्हणजे गेल्या महिन्याचे 30 रुपये भागले आणि चालू महिन्याचे 15 पोचले. तर तो 12 टिकलचा तिचा नवरा आला दारू पिऊन. बर मग र? नाऱ्या चमकला. बर मग काय? दिना म्हणाला. आणि तो म्हणा लागला 30 रुपये खाना ओढे. बर मग र? नाऱ्या टरकला. तशा डोळ्या पुढं मारामारी सुरू झाली. दिने म्हणाला, मग काय? मला आलं राग, उठलो आणि दुसरी एक फाय तशी यायला ठेवून त्याला, तसा पडला गटारात. परत उठून अंगावर आला, परत मग दुसरी चांगली जोरदार फाईट मारली बघ त्याला. त्या फाईटचं त्यानं पोटचं 2 दात उडालं. मग र दिन्या? नाऱ्यानं दात विचकले आणि दिन्या म्हणाला, मग काय? तो मादरसूट बोंबलत चौकीवर गेला, त्याच्या मागच खानावळी पाहिली, त्यानं पोलिसांमध्ये कंप्लेंट दिली. मग र? नाऱ्या मगर मगर करू लागला आणि दिन्याला त्याचा राग आला. तो म्हणाला, काय नाऱ्या मग र काय? पोलिसांना मला बी चौकीवर नेलं, पण खानावळीचा नवरा दारू प्यायला होता, मग त्याला बी पोलिसांना लगपाट कोंडलं आणि मग परत आलो. केस संपला. बोले. नाऱ्यानं उशिरा कोंडून ठेवलेला दम सोडला.
राग आला की दात पाडतो आणि दारू प्यायलेला असला की तो बंद होतो आणि आपण घरी येतो. हा नाऱ्याचा नवा शोध लागला. त्याला रागाची महत्ती कळून आली. त्यानंतर दोघं बोलत बोलत घरी आले. तानीचा नवरा भरपूर दारू झोकून आला होता आणि बोंबाबोंब करीत होता आणि तानीलाही बोंब ठोकायला येत होता. तो तिला एकच प्रश्न विचारित होता. राग आला की तुम्हाला काय समजतेस? बोल, काय समजतेस मला? हा नाऱ्याचा नवा. पण तानी उत्तर देत नव्हते आणि म्हणून तो बोल म्हणून पुन्हा पुन्हा दणका देत होता आणि दणका बसताच तानी बोंब ठोकीत होती. त्या बोंबाबोंबीने रात्र भराडली आणि ती चाळ हादरली. माणसं जमून ही सगळी गंमत पाहत होती. नाऱ्या अंधारामध्ये उभा होता. तो तानीचा तमाशा पाहत होता आणि दिनानं आपल्या खानावळीच्या नवऱ्याचं दात पाडलं. आता आपण या हनम्याचं दात कसं पाडावं याचा तो विचार करीत होता. 10 तारखेचा दिवस उजाडला. तो पगाराचा दिवस होता. तानी चिक्की गुळागत बोलू लागली. तिनं हसत हसत नाऱ्याला जीवन वाढलं आणि तो बदल नाऱ्यानं चटकन हेरला. तो गुमानं कामावर गेला. 5 वाजले. नाऱ्याला सुट्टी झाली. तो पगार घेऊन बाहेर पडला. तोच तानी पुढं आली. तिनं झडप घालून आपलं 30 रुपये हिसकून घेतलं आणि वाट धरली. तोच वस्तादानं चढाई केली आणि म्हणाला, तो माझा बाप होऊन जेवलास, आता मी तुझा बाप होऊन आलो. चल, 30 रुपये काढ. चल. पर मी तर एकदाच जेवलो. नाऱ्या किंचाळला आणि वस्ताद पुढं झाला. तो नावाचा वस्ताद होता. त्यानं खाडकन कानशिलात वाजवली. नाऱ्याच्या डोळ्यापुढं चांदण्या चमकल्या. तोच पुन्हा वस्तादानं हात उगारला आणि नाऱ्यानं 30 रुपये काढून त्याच्या हातामध्ये देऊन घरची वाट धरली. तो गाल चोळी ढेंगा टाकीत होता. तोच एका बोळामध्ये पानवाला उभा होता. तो आपली चोपडी पुढं करून म्हणाला, फक्त 10ची नोट दे. आधीच गाल फणफणत होता. त्यावर पुन्हा दुसरी नको असा विचार करून नाऱ्यानं 10ची नोट काढून दिली. 70 रुपयांची वाटेतच वाट लागली. मग चाळीमध्ये जाताच कुणाचा 1 रुपया, कुणाचे 2 असं भागून नाऱ्या तसा खंक झाला, झडझडीत झाला आणि हे असं कसं झालंय असा विचार करीत झोपला. ती रात्र संपली आणि रविवारचा दिवस उगवला. तो पगाराचा दिवस होता. पगारवाले लोक चैन करीत होते. खडाखड नोटा मोडीत होते. चहा पित होते, पान खात होते, सिगारेट ओढीत होते. काही लोक दारू पिऊन ताट झालेले होते. नाऱ्या रस्त्यावर उभा राहून पाहत होता. तानीचा नवरा अर्धी बाटली पोटामध्ये ओतून टाकी फुल करून बडबडत होता. वस्ताद तर्र झाला होता. त्याची मान वर होत नव्हती आणि नाऱ्याचा आत्मा पेटला. रात्री पगार झाला आणि आता माझ्याकडे कवडी नाही. मला ह्यांनी लुटलं. ह्यांनी एका रात्रीमध्ये मला भिकारी केलं. आता मी काय करू? नाऱ्या मनामध्ये चरफडला. मग त्याला स्वतःचाच राग आला आणि तो पिसाळला. वेळा झाला आणि घरामध्ये गेला. तानी चुलीला फळी लावून स्वयंपाक करीत होती. ती नाऱ्याला पाहताच गुरकून म्हणाली, अजून भाकरी झाली नाही. तिच्या कपाळावरच्या आठ्यांनी नाऱ्याचं काळीच उद्ध्वस्त केलं. त्यानं चटकन एक जळती फाळ उठली. तानीचा नवरा ओरडला, आणि त्याच वेळी नाऱ्यानं ती पेटती फळी दणकून त्याच्या टाळक्यात मारली. त्याचबरोबर त्याच्या केसामध्ये वणवा पेटला. तो डोकं चोळू लागला. तोच नाऱ्यानं पुन्हा एकदा दुसरा दणका दिला आणि लगेच एक झपाट्यात तानीला बसवला. आणि मग एकाच वेळी तानी आणि तिचा नवरा यांनी जोरदार बोंब ठोकली. नाऱ्या म्हणाला, काढ माझं 30 रुपये काढ. 30 रुपये कसलं? हनम्या ओरडला आणि हे असलं 30 रुपये म्हणून नाऱ्यानं दुसरा एक जोरदार झपाटा दिला. तशी तानी घाबरली आणि नाऱ्या तिच्याकडे फिरला. हा नाऱ्या पिसळला आहे याबद्दल तिची खात्री होऊन तिने जवळचे 30 रुपये नाऱ्याच्या अंगावर फेकले आणि उठून चौकीकडे पळू लागले. तिच्या मागून तिचा नवराही पळाला. मग नाऱ्यानं दुसरी जळती फळी घेऊन आपला मोर्चा वस्तादाच्या हॉटेलकडे वळवला. तो धावत गेला आणि गेल्या गेल्या त्याने एकावर एक असे 4-5 दणके वस्तादाच्या टाळक्यात बसवले. त्याला क्षणाची उसंत येऊ दिली नाही. रक्तबंबाळ केला आणि त्याला म्हणाला, काढ.
काढ माझे 30 रुपये काढ. आणि पुढे हात करून लगेचच एक फाळ त्याच्या पाठीत बसवली. वस्ताद एरमिटी आला. त्याला म्हणाला, अरे कसले 30 रुपये? मग नारायण त्याच्या हातानं केस धरून त्याला वाकवला. हातात फाळ बळकट धरली आणि बोलू लागला, एक प्लेट खिमा आणि एक दणका, 2 पाव की दुसरा दणका, 2 ग्लास पाणी की 2 रपाटे. नारायण वस्तादाला जाम केला. त्याचा तो भयान चेहरा पाहून माणसं भयभीत झाली. कोणी पुढे येत नव्हतं. नाऱ्या येडा झाला, नाऱ्या पिसाळला असं जो तो म्हणत होता आणि दुरूनच हे सगळं गंमत पाहत होता. वस्तादाने 30 रुपये काढून नाऱ्याला दिले आणि तो म्हणाला, मी तुझा बाप नाही रे बाबा, तूच माझा बाबा आहेस. जा. 60 रुपये मुठीमध्ये घेऊन नाऱ्या हिऱ्याच्या चाळीमध्ये आला आणि पानवाल्याला शोधू लागला. तो रागानं थरथरत होता. आता कुणाला चोपावं याचा विचार करीत होता. लोक दुरून पाहत होते. तोच पोलीस आला. त्यानं नाऱ्याला चौकीवर नेलं. तिथं हानम्या आणि तानी बसली होती. इन्स्पेक्टर उठला आणि नाऱ्याला म्हणाला, का रे, याला का मारलंस? नाऱ्यानं हात जोडले आणि म्हणाला, मी यांचं खानावळ्या की रोज दारू पिऊन येतो आणि मला मारतोय. आज बी दारू पिऊन आला आणि मला मारू लागला. मग मी काय करू? मी बी दिले त्याला 2 दणके. हे ऐकून इन्स्पेक्टर एका शिपायाला म्हणाला, याच्या तोंडाचा वास घ्या रे. पोलिसांनी त्याच्या तोंडाचा वास घेऊन साहेबांकडे पाहून होकारार्थी मुंडी हलवली आणि साहेब ओरडला, त्याला बंद करा. पोलिसांना हानम्याची मान धरली आणि त्याला बंद केला. मग साहेब नाऱ्याला म्हणाले, जा रे, तू जा परत. आणि नाऱ्या ढेंगा टाकीत परत फिरला. तो सरळ दिन्याकडे गेला. त्या दिवसापासून प्रत्येक माणूस नाऱ्याला पाहून दचकू लागला. तो पुढून आला की बगल देऊ लागला आणि नाऱ्याच्या जीवनामध्ये एक मोठा बदल घडून आला आणि तो माणसासारखा जगू लागला. आणि श्रोतो, याचबरोबर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित एडा नार्या ही कथा या ठिकाणी समाप्त होत आहे. आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथांसाठी कथासहिता अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.